10वीच्या विद्यार्थ्यांचं परीक्षा केंद्र हे घरापासून जवळ असावेत असे संकेत आहेत. मात्र मुंब्रा परिसरातील अनेक विद्यार्थ्यांचे परीक्षा केंद्र हे घर आणि त्यांच्या शाळेपासून सुमारे 5 किमी अंतरावर देण्यात आले आहेत. शहरातील वाहतूक कोंडीत जर विद्यार्थी अडकले तर त्यांना वेळेवर परीक्षा केंद्र गाठणं अशक्य ठरणार असल्यानं त्यांचं शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता असल्यानं राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या ठाणे पालघर विभागीय अध्यक्षा ऋतुताई आव्हाड यांनी थेट जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांना साकडं घातलंय. जिल्हाधिकाऱ्यांनी या संदर्भात शिक्षण विभागाशी बोलून तोडगा काढण्याचं आश्वासन दिलंय. दरम्यान ऋतुताई आव्हाड यांनी सांगितले की इयत्ता 10वी आणि 12वीच्या मुलांसाठी परीक्षा केंद्र घरापासून जवळ असलं पाहिजे. मात्र सध्या देण्यात आलेल्या परीक्षा केंद्रांमुळे विद्यार्थ्यांची मोठी अडचण होणार आहे. शहरात सध्या वाहतूक कोंडीची मोठी समस्या आहे. या कोंडीत अडकल्यास साधारणपणे 3 किमीचं अंतर कापायला किमान 1 तास लागतो. शिवाय सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाही सक्षम नसल्यानं विद्यार्थ्यांचं आर्थिक नुकसानही होण्याची शक्यता आहे. या प्रवासात थकलेला विद्यार्थी परीक्षेस कसा सामोरा जाईल असा प्रश्न निर्माण होत असल्यानं प्रशासनानं तत्काळ परीक्षा केंद्रामध्ये बदल करावा अशी मागणी ऋतुताई आव्हाड यांनी केली आहे. बरीच गेले 4-5 वर्ष एक गोष्ट शाळांच्या लक्षात आली आहे की जे 12वीचे विद्यार्थी आहेत, 10वी आणि 12वीचे, त्यांना जे काही सेंटर बोर्ड अलॉट करतं त्यांच्या बोर्ड्स एक्झामसाठी, ते लांब असतं. लांब म्हणजे जरी त्याच्यातलं 3 किलोमीटरच्या आत असेल तरी हल्ली अंतर नाही, पण ट्रॅफिक जॅम जास्ती मॅटर करतात. त्यामुळे मुलांना लवकर निघावं लागतं, त्यांना ट्रॅफिकमध्ये अडकावं लागतं. आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की 10वीचा जो काही टप्पा आहे करिअरमध्ये, आपल्याकडे तो खूप महत्वाचा आहे. त्याच्यामुळे तो विद्यार्थी ऑलरेडी एवढा स्ट्रेस्ड असतो आणि त्याच्यामध्ये जर ट्रॅफिक जॅममध्ये अडकायला लागलं तर मग त्यांना त्याचं खूपच इरिटेशन होतं. म्हणजे अशी बोर्डाला किंवा TMCला जे कोणी ह्याला हे करू शकेल त्यांना अशी कळकळीची विनंती आहे की प्लीज शक्यतो शाळा जिथे असेल मुलांची ती तर शक्य नाहीये, पण तरी सुद्धा डिस्टन्स वाईज नाही पण ट्रॅफिक वाईज त्यांना जितकं कन्व्हिनियंट होईल हे सेंटर जर का बोर्डाने त्यांना अलॉट केलं तर मला वाटतं त्यांच्यावरचा जो परीक्षेचा ताण असतो त्याच्यामध्ये हा जो ट्रॅफिकचा जो ताण आहे तो कमी होईल. आणि आपण जर बघितलं तर ICSE मध्ये मोस्टली शाळा स्वतःच्या शाळाच त्यांचं सेंटर असतात आणि जे इन्व्हिजिलेटर असतात, जे मॉनिटर करतात परीक्षा, ते दुसऱ्या शाळांमधून येतात. तर असं जर काही आपण करू शकू तर फार बरं होईल. याबद्दल कलेक्टर सरांशी देखील बोलणं झालेलं आहे की ZPच्या एज्युकेशन डिपार्टमेंटच्या हातामध्ये जर ते असेल तर त्यांनी प्लीज ह्याची दखल घ्यावी. खूपशा शाळांचा हा प्रॉब्लेम आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की ज्या शाळांकडे म्हणजे मायटी रूल्स, ज्यांच्याकडे आहेत, इन्फ्लुएन्स आहे म्हणा, किंवा ज्या मोठ्या शाळा आहेत ते होम सेंटर घेतात मुलांना. आणि ज्या TMCच्या किंवा ज्या थोड्याशा गरीब शाळा आहेत ज्यांच्या फिया कमी आहे, जिथे साधी मुलं जातात, निम्न मध्यम वर्गीय किंवा लोअर मिडल क्लास, त्यांच्यासाठी हा खूप मोठा इश्यू आहे. कारण त्या शाळांचं कुणीही ऐकत नाही. शेवटी असं आहे की जिसकी लाठी उसकी भैंस, हा तिथेही हाच प्रकार आहे. तर कृपा करून ह्या विषयावर थोडासा विचार करावा आणि वी नीड टू बी प्रॅक्टिकल अबाउट दिस.